नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता। आज एक नेहमीचाच परंतु थोडा वेगळा असलेला विषय मी आपल्यासमोर घेऊन आलोय। आपले बीड जिल्ह्यातले IAS केडरचे अधिकारी तुकाराम मुंडे हे पब्लिकसाठी बरे आहेत, परंतु अनेक लोकांच्या डोळ्यात ते खुपत आहेत। त्यांचा ज्यांना त्रास होतोय, मग ते त्यांच्या हाताखालचे कर्मचारी असोत की अवैध धंदे करणारे असोत, त्यांना मात्र ते नको आहेत। आणि म्हणूनच त्याच्यावरच भाष्य करणारी माझी कविता मी आज आपल्यासमोर सादर करत आहे। कवितेचं टायटल आहे नको असलेले तुकाराम मुंडे। नको असलेले तुकाराम मुंडे ज्या कवितेला दैनिक दिव्य लोकप्रभानं प्रसिद्धी दिलेली आहे गेल्या आठवड्यात, आपण ऐकूया नको असलेले तुकाराम मुंडे। प्रशासनात नेमकं कोण कसं आहे ते 2 महिन्यातच लक्षात यायलंय। प्रशासनात नेमकं कोण कसं आहे ते 2 महिन्यातच लक्षात यायलंय आणि तुकाराम मुंडेच्या विरोधात आता त्यांच्याच ऑफिसात आंदोलन व्हायलंय। बघा कसं आहे ते। नवीन नव्याचे 9 दिवस गेले आणि आता त्यांचेच हाताखालचे कर्मचारी त्यांच्या विरोधात उठले। काम नको पण पगार हवी असा सरकारी नोकरीत नियम झालाय। काम नको पण पगार हवी असा सरकारी नोकरीत नियम झालाय। कार्यालयात गेलेल्या प्रत्येकालाच आजवर असा अनुभव आलाय। म्हणूनच कुणाची कामचुकार वृत्ती लपविली तरी लपत नाही। म्हणूनच कुणाची कामचुकार वृत्ती लपविली तरी लपत नाही आणि तुकाराम मुंडेसारखा अधिकारी अशा लोकांना खपत नाही। वर्कलोड असेल तर सुट्टी दिवशीही कार्यालयात यावं लागतं। वर्कलोड असेल तर सुट्टी दिवशीही कार्यालयात यावं लागतं। आम्ही केलेलं आहे सुट्टी दिवशी सुद्धा काम। साहेबांनी सोपवलेलं सरकारी काम जिम्मेदारीने कडेला न्यावं लागतं। कार्यालयीन वेळेत गप्पा मारणाऱ्यांना असला आदेश रुचणार काय? कार्यालयीन वेळेत गप्पा मारणाऱ्यांना असला आदेश रुचणार काय? आणि सुट्टी दिवशी कामावर बोलविणारा अधिकारी त्यांना पचणार काय? हाताखालची यंत्रणा संघटित झाली तर एखाद्या प्रकरणात गोवू शकते। हाताखालची यंत्रणा संघटित झाली तर एखाद्या प्रकरणात गोवू शकते। आणि यावर्षी सुद्धा तुकाराम मुंडेंची 26वी बदली होऊ शकते। काय सांगता येते? प्रश्नार्थक चिन्ह आहे की हाताखालची यंत्रणा जर संघटित झाली तर एखाद्या प्रकरणात त्यांना गोवू शकते आणि यावर्षी सुद्धा तुकाराम मुंडेंची 26वी बदली होऊ शकते। अर्थात हा माझा अंदाज आहे। धन्यवाद।